महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होतीये। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय अर्थात कोयना धरणानं आता 100 टीएमसीचा टप्पा गाठलाय। 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात तब्बल 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यानं सातारा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या दृष्टीनेही मोठा दिलासा मिळालाय। सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचाही पाणीसाठा तब्बल 96% पोहोचलाय। धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हा सध्या 100 टीएमसीचा टप्पा त्याने पूर्ण केला आहे। 105 टीएमसी क्षमतेचं हे कोयना धरण आहे आणि त्यानं 100 टीएमसीचा टप्पा पूर्ण केला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस सध्या सुरू होता, त्यामुळं धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी झपाट्याने वाढ झाली आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत या धरणांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे। या धरणाच्या पाणीसाठा देखील 96% जाऊन पोहोचला आहे। ही अत्यंत आनंदाची बातमी देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यापासून सध्या या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग देखील सुरू होती, त्यामुळे या भागातील धरणांची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। 105 टीएमसी क्षमतेचं हे कोयना धरण आता सध्या 100 टीएमसी भरल्यामुळं या ठिकाणचा शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस देखील सुखावला आहे। त्यामुळे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागातील पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे। अल्निनोचं संकट येणार होतं, त्यामुळे या भागामध्ये पावसाची प्रतीक्षेत शेतकरी होता। मात्र आता सध्या जरची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर कोयना धरणाची पातळी ही वाढली देखील आहे, त्यामुळं या भागातील शेतकऱ्यासह सर्वसामान्य माणूस सुखावला आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।